नमस्कार मित्रांनो, पुढील 2 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही भागांना येलो अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज मुंबई आणि उपनगरातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. कोकणाबाबत बोलायचे झाल्यास हवामान विभागाकडून कोकणात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर देखील आज पावसाचा अंदाज आहे. तर जिल्ह्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. तर घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट आणि सुसाट्याचा वारा असे दुहेरी संकट सध्या घोंघावत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.